तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, आईएएस बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत टेलर्स थेरम. तर कन्सेप्ट बघूया. एफ ऑफ एक्स प्लस एच इज अ फंक्शन ऑफ एक्स विच कॅन बी एक्सपांडेड इन असेंडिंग पॉवर ऑफ एक्स. जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स प्लस एच, हे एक्सच्या पॉवरमध्ये म्हणजे एक्सच्या पॉवरमध्ये आपण इन्क्रीज करत असतो. तर जे फंक्शन आहे ते कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असतं टर्म बाय टर्म. ओके, टर्म बाय टर्म ते कंटिन्युअस असतं. त्याचा फॉर्म्युला आहे एफ ऑफ एक्स प्लस एच. इथं फक्त एच, आपल्याला फक्त एचची व्हॅल्यू, त्याचा डेरिव्हेटिव्ह, नंतर त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर त्याची एक्सच्या पॉवरमध्ये फॅक्टोरियल घेणे. इथं पण एन टाइम्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एच. ओके, सो आपण खाली एक्झाम्पल सॉल्व करू. सो लेट एफ ऑफ एक्स प्लस एच, आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे, आपण खाली इक्वेशन गिवन म्हणून परत एकदा राईट करून घेऊ. एक्स मायनस 2⁴, ओके, -3x मायनस 2⁵ प्लस 4x मायनस 2⁵ प्लस 5. ओके, इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. तर आपण x मायनस 2 याला आपण x पुट करू इथं. तर एफ ऑफ एक्स काय होईल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x⁴ मायनस 3x³ प्लस 4x² प्लस 5. ओके, इक्वेशन झालं. म्हणजे इथं एचची व्हॅल्यू आपल्याला काय आली, इथं एचची व्हॅल्यू काय आहे, इथं -2. एच इज इक्वल टू -2. ओके, आता इथं आपल्याला काय पाहिजे, एफ डॅश ऑफ एच. आधी आपण एफ डॅश ऑफ एच घेऊ. ओके, आधी काय घेऊ, एफ ऑफ एक्स. ओके, जसं की एफ ऑफ एच जे काय असेल ते एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे त्यामुळे एफ डॅश ऑफ एच काय आहे, पहिलं इक्वेशन हेच. मग काय येईन, x⁴ मायनस 3x³ प्लस 4x² प्लस 5. ओके, त्यानंतर एफ डॅश ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 4x³ मायनस 3 9x², ओके, प्लस 4 8x प्लस 0. ओके, त्यानंतर डबल डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह 0 होत नाही तोपर्यंत आपण व्हॅल्यू काढू. याची काय येते परत 4x 4 3 12, नंतर x² मायनस 9 2 18x, ओके, प्लस 8x 8. त्याच्यानंतर ट्रिपल डेरिव्हेटिव्ह एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स इक्वल टू ट्रिपल डेरिव्हेटिव्ह 24x मायनस 18. ओके, ना वाटतं परत फोर्थ डेरिव्हेटिव्ह काढू. फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येईल, 24. आता लास्ट डेरिव्हेटिव्ह 0 होईल, कॉन्स्टंट आहे ना, एक्स ऑफ एफ 5च्या टर्ममध्ये, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5च्या टर्ममध्ये तर काय होईल, 0 होईल. आता आपल्याला ते एचची व्हॅल्यू पाहिजे. तर एच, एफ ऑफ एच, तर एचची व्हॅल्यू काय 2. त्यासाठी ट्रिपल डॅशची पण इथं एफ डॅश ऑफ एच, एफ डबल डॅश ऑफ एक्स या टर्म्समध्ये पाहिजे. ओके, इथं एक्स एच, ओके, ह्या टर्म्समध्ये पाहिजे. तर आपण इथं जी एचची व्हॅल्यू ते इक्वेशनमध्ये पुट करू, जसं की एक्सच असं म्हणून कन्सिडर करू. ही एचची व्हॅल्यू काय आणि एक्सची व्हॅल्यू काय सेमच आहे. ओके, आता पुट करू. पुट एक्स इज इक्वल टू -2 इन इक्वेशन. ओके, पहिल्या ह्यात एक्सची व्हॅल्यू पुट केली -2. पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू -2 पुट करू. दॅट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू -2⁴ मायनस 3 -2³ प्लस 4 इंटू -2² प्लस 5. याचा आन्सर काय येतं, 61. ओके, तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या, मी कॅल्क्युलेट केलेलं आहे त्यामुळे सांगतो. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 4 इंटू -2³ मायनस 9 इंटू -2² प्लस 8 इंटू -2 इक्वल टू ची व्हॅल्यू काय येते, -84. ओके, त्यानंतर एफ डबल डॅश
एफ डबल डॅश इथं पुट काय केलं आपण, सॉरी इथे एक मिस्टेक झाली. जसं काय एफ ऑफ इथं -2 इन इथं -2 इन. ओके, एफ ट्रिपल डॅश ऑफ -2 इक्वल टू -2 ट्रिपल डॅश म्हणजे काय येईल 12 -2चा स्क्वेअर -18 इंटू -2 प्लस 8. ओके, याची व्हॅल्यू काय येईल, याची व्हॅल्यू 92. ओके, नंतर एफ ट्रिपल डॅश एफ 4 डॅश ऑफ -2 इक्वल टू सॉरी चला, त्यानंतर आपण या इक्वेशनमध्ये एक्सच्या ऐवजी आपण -2 पुट करू. -2 आपल्याला इथं याच्यात काय पाहिजे, एफ ऑफ एच एफ डॅश ऑफ एच एफ डॅश ऑफ एच एफ डबल डॅश ऑफ एच, त्याच्यानंतर इथं काय जे असन ते एन टाइम्स ऑफ. मग त्यासाठी आपल्याला एफ डॅश ऑफ एचची व्हॅल्यू किती -2, पण हे एक्सच्या फॉर्ममध्ये म्हणून आपण इथं एक्स घेतला, एक्स इज इक्वल टू -2. मग आता पहिल्या इक्वेशनसाठी एफ ऑफ -2 इक्वल टू काय -2⁴ -3 इंटू -2³ प्लस 4 इंटू -2चा स्क्वेअर प्लस 5. याची व्हॅल्यू काय ती -61. ओके, त्याच्यानंतर एफ डॅश ऑफ -2 इक्वल टू 4 -2चा क्यूब -9 इंटू -2चा स्क्वेअर प्लस 8 इंटू -2 प्लस 0. याची व्हॅल्यू काय येते -84. ओके, त्यानंतर एफ डबल डॅश ऑफ -2 इक्वल टू 12 इंटू -2चा स्क्वेअर -18 इंटू -2 प्लस 8. याची व्हॅल्यू काय येते 92 आली. त्यानंतर एफ ट्रिपल डॅश काढू. एफ ट्रिपल डॅश ऑफ -2 इक्वल टू 24 इंटू -2 -18. याची व्हॅल्यू काय येते, एफ ट्रिपल डॅश आहे ना, त्याची व्हॅल्यू काय येते 66. ओके, त्यानंतर एफ 4 डॅश ऑफ -2 इक्वल टू 24. याची व्हॅल्यू सेमच असणार यार, इथं एक्स हा नाहीचे व्हेरिएबल. ओके, एफ 5 डॅश पण काय असणार आहे 0, हा -2 इक्वल टू हा पण काय असणार आहे 0. ओके, आणि त्यानंतर आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. फॉर्म्युला एकदा राईट करून घेऊ. ओके, तर आपण फॉर्म्युला राईट करू. फॉर्म्युला एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ एच प्लस एक्स इंटू एफ डॅश ऑफ एच प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू एफ डबल डॅश ऑफ एच प्लस, आता इथे कितीपर्यंत आहे आपली 4 पर्यंत आहे. सो एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस एक्स ट्रिपल डॅश ऑफ एच प्लस एक्स रेज टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू एफ 4 अपॉन एक्स एच. ओके, चला तर आपण व्हॅल्यू पुट करू, कारण इथं 5 0 हा 0च होणार, ते काही राईट करायची काही गरज नाही. आता एफ ऑफ एचची व्हॅल्यू काय इथं 61. ओके, 61 इथं प्लस एक्स एफ डॅश ऑफ एक्स किती -84 प्लस इथं एक्स स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल म्हणजे किती 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू एफ डबल डॅश ऑफ एक्स किती 92. इथं काय आला 92. इथं प्लस एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल म्हणजे किती
3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे किती 6 इंटू एफ ट्रिपल डॅश ऑफ एच किती 66. ओके, तर प्लस नंतर एक्स रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल म्हणजे किती 24 इंटू एफ ट्रिपल डॅश ऑफ 4 किती 24. हेच इक्वेशन आपण अरेंज करू. ओके, चला तर अरेंज करू इक्वेशन अरेंज करू. इथं काय 61 प्लस इथं इथं मायनस आहे म्हणजे काय मायनस 84 सॉरी मायनस 84 एक्स. ओके, प्लस इथं 2 1 जा 2 4 जा 8 आणि 2 6 जा 12 म्हणजे इथं काय 46 एक्स स्क्वेअर. ओके, इथं 6 1 जा 6 11 जा 24 कॅन्सल होऊन जाईल. ओके, मग इथं काय येतं प्लस 11 एक्स क्यूब प्लस 24 ही क्वेश्चन आपलं येतं. हे फायनल आन्सर आहे आपलं. फायनल आन्सर परत एकदा राईट करू. 61 मायनस 84 एक्स प्लस 46 एक्स स्क्वेअर प्लस 11 एक्स क्यूब प्लस 24. ओके, हे फायनल आन्सर आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल इथं गिवन काय दिलेलं आहे एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू 7 प्लस एक्स प्लस 2 प्लस 3 एक्स प्लस 2चा क्यूब. ओके, प्लस इथं एक्स प्लस 2 रेस टू 4. ओके, आणि इथं जसे काय एचची व्हॅल्यू काय दिली 2 तसेच एक्सची व्हॅल्यू काय दिली 2 सेमच असणार आहे एक्स आणि एचची व्हॅल्यू. सो आपण इथं एक्स प्लस 2ला इथं एक्स पुट करू एक्स. ओके, मग इथं 7 प्लस ओके एक्स प्लस 3 एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू 4 आपण इथं पुट केलं. ओके, त्यानंतर आपल्याला काय काढायचं डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह इथं काय आपण वरच्या एक्झाम्पलमध्ये काय बघितलं आधी फॉर्म्युला राईट करू. ओके, फॉर्म्युला राईट करू एफ ऑफ एक्स प्लस एच तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी. त्याच्यानंतर एफ ऑफ एच प्लस एक्स इंटू एफ डॅश ऑफ एच प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू एफ डबल डॅश ऑफ एच प्लस एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू एफ ट्रिपल डॅश ऑफ एच प्लस एक्स रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल एफ 4 डॅश ऑफ एच. ओके, सो नाव आता इथं एफ ऑफ एच म्हणजेच काय एफ ऑफ एक्स काय इक्वेशन काय हे काय झालं एफ ऑफ एक्स इक्वेशन हे काय 7 प्लस एक्स प्लस 3 एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू 4. ओके, एफ डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. 7चा डेरिव्हेटिव्ह 0 एक्सचा 1 प्लस 3 एक्स क्यूबचा काय येईल 3 3 9 एक्स स्क्वेअर प्लस एक्स रेस टू 4चा 4 एक्स क्यूब. ओके, त्यानंतर एफ डबल डॅश ऑफ एक्स क्यूब 0चा 0 1चा 0 होऊन जाईल 9 एक्स स्क्वेअरचा काय येईल 18 एक्स प्लस याचा काय येईल 4 3 12 एक्स स्क्वेअर. ओके, त्यानंतर इथं काय येईल एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स इक्वल टू 18 एक्सचा 18 प्लस 12 एक्सचा 24 एक्स. ओके, त्यानंतर एफ 4 डॅश ऑफ एक्स इक्वल टू 18चा 0 प्लस 24 एक्सचा 24. ओके, आणि एफ 5 डॅश काय येईल एफ 5 डॅश ऑफ एक्स हा काय येईल 0 येईल. ओके, आता आपण त्यात व्हॅल्यू पुट करू एक्स. आता एक्सची व्हॅल्यू काय घेतली इथं 2 आहे कारण प्लस आहे. ओके, आता प्लस व्हॅल्यू आपण पुट करू. आता एफ ऑफ 2 साठी 7 प्लस 2 प्लस 3 इंटू 2चा क्यूब
प्लस 4 सॉरी प्लस 2 4 याचा आन्सर काय येतं 49. ओके नाव एफ ऑफ 2 एफ डॅश ऑफ 2 ओके 0 प्लस 1 प्लस 9 2चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 2चा क्यूब. ओके याचा आन्सर काय येतं 69. ओके त्याच्यानंतर एफ ट्रिपल डॅश ऑफ 2 सॉरी एफ डबल डॅश ऑफ 2 इक्वल टू 18 इंटू 2 प्लस 12 इंटू 2चा स्क्वेअर इक्वल टू याचा आन्सर काय येतं 84. ओके नंतर एफ ट्रिपल डॅश ऑफ 2 इक्वल टू 18 प्लस 24 इंटू 2 इक्वल टू याचा आन्सर किती येतं 66. ओके 66 त्याच्यानंतर एफ 4 डॅश ऑफ 2 इक्वल टू 0 प्लस 24 याचा आन्सर काय येईल 24 इथं एक्स टर्म नाही आहे आणि एफ 5 डॅश काय येईल ऑफ 2 इक्वल टू आपण काय येईल 0. ओके आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आणि आन्सर काढू. ओके फॉर्म्युला काय येईल एफ ऑफ एक्स प्लस 2 इक्वल टू एफ ऑफ एच किती आहे आपला 49 म्हणजेच एफ ऑफ 2. ओके तर फॉर्म्युला राईट करून घेऊ एफ ऑफ 2 प्लस एक्स इंटू एफ डॅश ऑफ 2 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू एफ डबल डॅश ऑफ 2 प्लस एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू एफ ट्रिपल डॅश ऑफ 2 प्लस एक्स रेज टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू एफ 4 डॅश ऑफ 2. ओके 5 डॅश तर 0च होणार आहे एक्स रेज टू 5. ओके ना व्हॅल्यू टाकू आता एफ ऑफ 2 काय दिलेलं आपल्याला 49 इथं 49 प्लस एक्स इंटू एफ डॅश ऑफ 2 किती 69 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल म्हणजे किती 2 इंटू एफ ट्रिपल डॅश ऑफ 2 एफ डबल डॅश ऑफ किती 84 प्लस एक्स क्यूब 3 फॅक्टोरियल किती असतो 6 इंटू एफ ट्रिपल डॅश ऑफ 2 म्हणजे किती इथं काय आला 66 प्लस त्याच्यानंतर एफ ट्रिपल डॅश ऑफ हे किती एक्स रेज टू 4 म्हणजे किती आहे एक्स रेज टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल म्हणजे किती 24 इथे किती 24. ओके इथं कॅन्सल काय होईल 6 1 जा 6 6 11 जा 24 कॅन्सल होईल 2 1 जा 2 4 जा 8 2 4 जा 8 2 2 जा 4. ओके नाव इक्वेशन आपल्याला काय भेटेल 49 प्लस 69 एक्स ओके प्लस 42 एक्स स्क्वेअर प्लस 11 एक्स क्यूब प्लस किती येईल एक्स रेज टू 4 हे आपलं काय आलं आन्सर. हे काय आलं आपलं आन्सर. ओके